कारण सर्व वाईट्सवर आहात, त्याचमुळे थोडं कन्फ्युजिंग नको, डिस्ट्रॅक्शन नको, त्या सूचना मी करतो. आणि येस, वी आर हेल्पफुल. नेहमीच खेळाडूंकडून तीच अपेक्षा आयोजकांना असते. तर अमित स्ट्रायकर एंडला आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहन आहे. त्यांनी बॉलिंग ट्रॅकवर आशिष यांना आपण पाहतो. आशिष कनोजिया एक तरुण तडफदार खेळाडू आहे, डेडिकेटेड आहे, पंक्च्युअल आहे. ते बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून आशिष कनौजिया स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अमित. निक्या बॉईज रिषभ 11 कडून सुरुवात फलंदाजी करताना देतोय. फर्स्ट बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे, पण धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. आशिष एक शैली संभ्रमात टाकणारी आहे, कारण त्यांचा धावण्याचा वेग आणि त्यानंतर ते पॉज घेऊन बॉल डिलिव्हर करतात. त्याच कधी कधी फलंदाजांच्या मनामध्ये तो संभ्रम निर्माण होतो की कधी बॅट्सविंग द्यायचे, कधी टायमिंग जुळवायचं आहे. आणि म्हणूनच आशिष तोपर्यंत आपलं काम करून निघून जातात. पहिला बॉल डॉट येतोय आशिष कनौजियाचा. कटर आहेत आशिषकडे आणि त्या कटरचा वापर सुद्धा योग्य वेळी करतायत. हार्डलाईनला बॉल पिच केलं, बॉलला थोडंसं वळण मिळालं, कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण कट करताना थोडंसं अजून थोडी घाई करावी लागेल फलंदाजाला, कारण वेग चांगला आहे आणि बॉल व्यवस्थित हाताळतात. नवीन बॉलला ग्रीप करणं वाटतं तितकं सोपं नाहीये, पण आशिषने आतापर्यंत 2 चेंडू अप टू डेट हाताळलेले आहेत. डावाची सुरुवात देताना हलक्याने प्लेस केलं. हेच करायचं आहे ज्या वेळेला आपण स्ट्रगलमध्ये आहोत, वेळ आपल्या बाजूने जात नाहीये, अशा वेळेला वेळ काढून घ्यायची असते. आणि त्याचमुळे एक धाव कंप्लीट करून रोहनला स्ट्राईकवर आणलं अमितने. 3 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 1 झालेली आहे. काल देखील लो स्कोरिंग बॅटल्स अप लेवलचे राहिलेले आहेत. ग्रेट मोमेंट्स आपण काल देखील एन्जॉय केलेत क्रिकेटचे, आणि आज देखील तसेच मोमेंट्स आपण मनात साठवून ठेवणार आहोत. नगरसेविका चषकातले आशिष शॉर्ट ऑफ लाईन पुल केल्या बॉलला. एलिव्हेशन इतकं नव्हतं, पण तितकं होतं की बॉल सीमारेषा पार जाईल. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय षटकार, 6 धावा. इज इम्पॉर्टंट हे तुम्हाला पाहायला मिळालं. पहिल्या 3 चेंडूंवर स्ट्रगल होतं अमितचं, पण पहिल्याच बॉलवर रोहनने षटकार खेचला आणि एक चांगली स्थिती आपल्या संघाची बनवली. फुल टॉस बॉल, बॅटची आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतो. एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न थांबवलेले आहेत. एक धाव मिळते आणि एका धावाच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या षटकातला. आतापर्यंत या षटकात 2 डॉट, 2 सिंगल आणि एक सिक्सर असं एक अनालिसिस आपण या षटकाचं करतोय. षटकार योग्य तो वेळी आलाय, जेव्हा प्रेशर बिल्टअप होत होतं अशा वेळेला रोहनने तो षटकार खेचला. थोडा थांबून हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. बॉल गॅदर करताना एक सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावासाठी डेंजर कॉल होता, वेळीच आपली पावलं मागे घेतली, नाहीतर महागात पडलं असतं फलंदाज रोहनला. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निक्या बॉईज ऋषभ 11 या संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 1. काय आमचा समालोचन कक्ष म्हणजे 12 डिग्री सेल्सिअस असं वातानुकूलित हा आमचा समालोचन कक्ष. एक्स्ट्रा मेंबर खूप आनंदी आहेत की पॅव्हेलियन बॉक्समध्ये बसण्यापेक्षा समालोचन कक्षामध्ये बसूया. फुल्ली एअर कंडिशन्ड. क्या बात आहे, खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. आमचे डेकोरेटर रवी डेकोरेटर्स त्यांचे देखील तितकंच आम्ही आभार व्यक्त करतोय. वेळोवेळी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आणि इतकं सहकार्य दिलंय की आम्ही भारावून गेलेलो आहोत. तर रवीजी आपलं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या निमित्तानं. तर सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत अनिकेत महाडिक, हे नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेते. स्ट्रायकरला फलंदाज आहेत अमितच्या वतीनं 2 धावांचं योगदान मिळालंय. रोहन 7 वर खेळत आहेत. दोघ जण सेट होण्यासाठी स्वतःला वेळ देत आहेत. या अगोदर एक षटकार रोहनच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. पहिलं षटक आशिषचं मिड रेंजचं होतं. 9 धावा त्यांनी खर्च केल्यात. लेचखट शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, गली झोन मध्ये बॉल खेळला, 1 धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस.
चांगला ब्रेक करतोय बॉल, थांबून बॉल रोटेट होतोय अनिकेतचा. बॉलला बाउन्स आहे, बॉलला फ्लाईट आहे, खरं तर त्याची हाईट आहे अनिकेतची, त्याचमुळे तो फायदा त्याला होतोय. बघा पुन्हा एकदा तो बाउन्स मिळाला, बॉलला फ्लाईट मिळते, टॉस होतोय बॉल, थोडासा टर्न होतोय टप्पा पडल्यानंतर, आणि त्याचमुळे बॉल जेव्हा फ्लाईट घेऊन टर्न होतो अशा वेळेला फलंदाजाला सुद्धा स्वतःला ऍडजस्ट करताना वेळ लागतो, आणि तेच पाहायला मिळालं. धावसंख्या 10 वर थांबले. बॅटच्या टोला कनेक्शन झालंय, बॉल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. करण बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. वेगानं बॅट उगारली होती यावेळेस फलंदाजाने, म्हणजेच अमितने, कारण आता तेच पर्याय उरलेत. खरं तर 11 खेळाडू एका संघात असतात आणि त्याच्यामुळे 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त एफर्ट्स धावांसाठी प्रत्येक जण करतोय. कव्हरला झेल होता, डावा हात वर नेला होता, झेल कंप्लीट झाला असता, पण तसं काय पाहायला मिळत नाही. बॉल जाईल डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण झाला फलंदाजांचा. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 13 वर. रोहन अटॅकिंग मूड मध्ये. बघा समोर प्रेक्षक जे आहेत त्यांनी जरा कृपया बाजूला थांबा प्लीज. जे समोर मुख्य म्हणजे समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना नम्र निवेदन आहे की आपण कृपया मागच्या कंपाऊंडवर बसलं तरी चालेल, कारण त्या ठिकाणी डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. हलका त्यांनी ड्राईव्ह केलंय बॉलला, बॅकलिपला खाली घेतलं, फ्रंट प्रेस, बॉल पोचतोय मिडॉनच्या मागे, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. संयम आहे फलंदाजाकडे, नो प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही आहे. त्याच्यामुळे जर चांगला चेंडू आहे जो आपण व्यवस्थित सीमारेषेच्या बाहेर उडवू शकत नाही, अशा वेळेला कधी कधी संयम बाळगावा लागतो. आडव्या बॅटनं हॅमर केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा बॉलवर पोचेल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झालेली आहे. गौरांग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जे समालोचक या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहतोय, आणि आता ॲज अ प्लेअर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका धावेची होते वाढ आणि 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 15. 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. किंग स्पोर्ट्सच्या वतीने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋषभ 11 निक्या बॉयज या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 2 षटकांच्या नंतर धावा बनवल्यात 15. आदिल रैनी मीरा रोडचे प्रतीत यश असे गोलंदाज आहेत. कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी रॉयल स्टर्नस मीरा रोड या संघासाठी केली. व्यवसाय क्रिकेट देखील तितकं चांगलं ते खेळतात. आणि आता आदिल रैनी बॉलिंग ट्रॅकवर आहेत. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय ते म्हणजेच अमित आहेत. अमित आतापर्यंत 8 चेंडू घेऊन फक्त 4 धावा बनवू शकलेले आहेत. एका बाजूला रोहन यांनी आलेल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता. ड्राईव्ह केलंय, मिड विकेट होतं सर्कलच्या आतमध्ये, बॉल मागे जातोय, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. सुरुवात तितकी चांगली आपण म्हणू शकत नाही आहोत, पण दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर थांबलेत आणि म्हणतात की खेळपट्टीवर थांबलात तर आपोआप धावा बनतील. कदाचित तोच निकष या 2 फलंदाजांचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि कनेक्ट करतायत बॉल, नो डाऊट बॉलला कनेक्ट करतायत, धावांसाठी प्रयत्न करतायत. शॉट ऑन पूल, पण क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे चुकले, जजमेंट चुकलं, पण बॅकअप आहे मैदानाच्या आतमध्ये. करण चांगला बॅकअप देतोय. काऊ कॉर्नर पासून तो लॉंग ऑन पर्यंत पोहोचला, त्यांना कळलं कदाचित क्षेत्ररक्षण चुकतंय, आपल्याला जावं लागेल बॅकअप देण्यासाठी. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड. जसं मी उल्लेख केला की निका बॉयजचे फलंदाज सातत्याने प्रयत्न करतायत, पण गोलंदाजच इतका चाणाक्ष आहे जो तुम्हाला वेगावर भुलवेल. तेच चित्र मैदानाच्या पाहायला मिळते. आदिल च्या वतीनं वेगवान चेंडू हाताळला गेला होता, महाप्रचंड वेगानं तो चेंडू हाताळला होता. बॅट्सविंग देखील तितक्याच वेगानं होती फलंदाजाची, पण उपयोग तितका झाला नाही. धावसंख्या 18 झालेली आहे. 18 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आदिल, आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा या षटकात त्यांनी खर्च केलेले आहेत. ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफच्या मधून बॉलला बाहेर काढायचं होतं, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत सिंगलच पूर्ण केली जाईल. डिरेक्ट हिट झालाय, पण पाहूया दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न दिसत आहेत का. डीप मध्ये आपण प्रोटेक्शन पाहतोय. मिस्टर प्रणय कोळी, म्हणजे किती बॉलर्स आहेत किंग्स 11 कडे. अरे बॉलर्सची खूप जास्त आवश्यकता कुठल्याही कॅप्टनला असते, आणि मला असं वाटतं 7 ते 8 बॉलर्सच किंग्स स्पोर्ट्समध्ये आहेत.
तर कुठल्या गोलंदाजाला वापरतील कॅप्टन, निर्णय त्यांचा आहे. सौरभ सिंग जे दुखापतग्रस्त आहेत, ज्यांना चारकोपचा बाहुबली म्हणून देखील ओळखलं जातं, ते ऑन बेंच आहेत दुखापतीमुळे. ड्राईव्ह केलंय पण पुन्हा एकदा मिड विकेटला प्रोटेक्शन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला योगेश यांना आपण पाहतोय. योगेश यस हे देखील नवघर संघासाठी एक उत्कृष्ट क्रिकेट खेळतात. साई 11 जितू पॅकर्स नवघरसाठी, जे आता इन टीम आहेत किंग्स 11च्या. दरम्यान शेवटचा एक बॉल, एक षटकार वगळलं तर बाकी फलंदाजांना रोखून ठेवलेलं आहे गोलंदाजांनी. ड्राईव्ह केलंय योगेश, पुन्हा एकदा पोहोचतायत बॉलवर पण मागे बॅकअप आहे लॉंग ऑनला आशिष. एक सिंगल पूर्ण होते, 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे निक्या बॉईज ऋषभ 11ची 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. तर 3 षटकं संपलेली आहेत. अजूनही खूप बॅटर्स आहेत खरं तर निक्या बॉईज ऋषभ 11 या संघाकडे, कारण निक्या यांनी चांगला संघ बांधलेला आहे, जे डेडिकेटेड टीम ओनर सुद्धा आहेत या संघाचे. पण अजूनही हे 2 फलंदाज स्वतःवर ठाम विश्वास ठेवत आहे की आम्ही प्रतिस्पर्धी संघाचं काम करू, पण थोडा वेळ लागेल. पण इतकाही वेळ नाही आहे, 5 षटकाचा फॉर्मॅट आहे. पहिल्या 3 षटकात फक्त 20 धावा बनवलेले आहेत आणि आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर येत आहेत शिवाजी, जे परेल या परिसरातून खेळतात आणि आता किंग्स 11 या संघाकडून खेळत आहेत. शिवाजी दादा आता बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पण आता अमित दादा आणि रोहन दादांच्या मनात नेमकं काय चाललंय, कारण रोहन तर षटकार खेचू शकतात, त्यांची कॅपेबिलिटी या अगोदर आपण पाहिली. पण त्यानंतर आता अमित कडून देखील तसंच कोऑपरेशन टीमला मिळालं पाहिजे. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय मिस्टर अमित. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि याच वेगानं जर पुढे सरकत राहिले निक्या बॉईज ऋषभ 11 तर 35 पर्यंत मजल जाईल, जी कमी असेल. आपली रीच वाढवावी लागेल स्ट्रोक प्लेची फलंदाजांना. शिवाजी बॉलिंग ट्रॅकवर ड्राईव्ह केले, बॉलला लॉफ्ट करून बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. जरी झाला उशीर आमचे फटके असतात पद्धतशीर. खेचलाय षटकार, 6 धावा. अजूनही 11 चेंडू बाकी या डावातले. शिवाजी तयार, हवेत आहे आणि आता हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जाईल फॉरवर्ड गॅलेक्सी मारेशा पार. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अमित झाला बेभान, आणतोय धावांचं तुफान, षटकार. धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. आणि 4 मोके आहेत, जसं मी काल देखील उल्लेख केला होता की गोलंदाजाकडे पर्याय खूप असतात. व्हेरिएशन इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आता 2 मोठे स्ट्रोक खेळून अमित सुद्धा त्या शैलीत आलेला आहे ज्या शैलीसाठी त्याला संघामध्ये निवडले गेलेले आहे. पण शिवाजी जे परेलवरून आलेत, जे प्रथित यश असे गोलंदाज आहेत, ज्यांनी कित्येक विक्रम आपल्या नावावर नोंदवलेले आहेत. आता पाहूया तसाच तो विक्रमी खेळ शिवाजी यांच्या वतीने पाहायला मिळेल का. बॅटची एज होती, बॉल मागे स्लिप ठेवले, बघा आता दिशा बदलली, अराउंड विकेट न आले, अँगल क्रिएट केला, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पिच केला आणि त्यानंतर स्लिप ठेवली होती आणि त्याचमुळे फील्ड पोझिशन देखील तितकीच चांगली सेट केलेली आहे शिवाजी यांनी. हे पर्याय तुमच्याकडे आहेत, ते तुम्हाला पर्याय वापरावेच लागतील. पर्यायांना बदलल्याशिवाय तुम्हाला क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही आणि तेच आता शिवाजी यांच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय, वापसीचा रस्ता पकडलेला आहे शिवाजी यांनी. धावसंख्या आपण पाहतोय झाले 32. बघा पहिले 2 बॉल होते अमितचे आणि पुढचे 2 बॉल आहेत शिवाजीचे. क्रिकेटचा खेळ हेच सांगतो, तुम्ही फक्त एक माध्यम आहात,
त्यावर तुम्हाला तुमचं काम देत राहायचं असतं आणि तुम्ही चांगला खेळ दिलात तर टाळ्या मिळतील. पण जर खेळ तुमच्या बाजूने झाला नाही तर मग तुमच्या समर्थकांचं टेन्शन वाढेल. धावसंख्या 32, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, चांगली वापसी गोलंदाज शिवाजीची. यावेळेस डीप होणारा फुल टॉस होता, विकेट किपर चुकले, बॉल जाते बाजूला. तोपर्यंत एक बायची धाव मिळते, एखादा विचिवाड धावसंख्या 33 झालेले, शेवटचा एक बॉल बाकी. म्हणूनच गोलंदाजावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. पहिले 2 चेंडू जरी त्यांच्या विरोधात गेले पण त्यानंतर त्यांचा तो नैसर्गिक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. शिवाजी याने एक जबरदस्त व्हेरिएशन वापरलं, अराउंड विकेटने आलं आणि फलंदाजांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटचा बॉल रनअपमध्ये मिस्टेक, त्याचमुळे बॉल डिलिव्हर न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बघा आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत तर मार्शल 11 आपण कुठेच जायचं नाहीये, आपण थांबून राहा. कमिटीचे निर्देश ऐकल्याशिवाय आपण मैदान सोडायचं नाहीये. शिवाजी बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अराउंड विकेटनं. पुन्हा एकदा चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या वेगाने बॉलवर पोहोचले, एक धाव मिळते आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून निक्या बॉईज ऋषभ 11 संघ पोहोचलेला आहे 34 वर, बिनबाद 34, 34 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 4. काल सन्माननीय संध्याताई विपुल जोशी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि क्रिकेटचा खेळाचा आनंद देखील त्यांनी घेतला आणि एक चांगलं मार्गदर्शन त्यांनी तरुणांना दिलं की चांगलं खेळा, चांगलं वर्तन करा, पंचांच्या निर्णयाचं स्वागत करा, आयोजकांना सहकार्य करा. या सर्व गोष्टी त्यांनी नमूद केल्या जेव्हा त्यांनी एक चर्चा उद्घाटन समय केली होती. तर हे महत्त्वाचं आहे, लोकप्रतिनिधींना ठाऊक आहे की आयोजकांची अपेक्षा काय आहे आणि त्यांनी ती आयोजकांची अपेक्षा व्यक्त केली. तर आदिल रैनी बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी येते. स्ट्रायकरला फलंदाज आहेत रोहन, धावसंख्या आहे 34, 34 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. यावेळेस लेट शेक अंपायर डिसिजन इज व्हाईट बॉल. बॉल लेग स्टंपच्या अगदी बाजूने गेला, जणू काही यष्ट्यांना फुंकर घालून गेला, पण व्हाईट बॉल चा निर्णय पंचाच्या वतीने आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पण एक चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांची निक्या बॉईज या संघासाठी बनलेली आहे. आदिल हो त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याचा उद्देश घेऊन आलाय, पण आता आउट ब्रेक आहे. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे पाठवतोय फलंदाज, रोहनच्या बॅटमधून मिळतात रन, षटकार. मिळालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 41 वर. दोन्ही फलंदाज आता ऍक्टिव्ह मोड वर आलेले आहेत. चला आदिल ओ द विकेट. हो आदिलने मोका दिला आणि आता मात्र एक मोका दिला तो पुरेसा होता, पण आता पुढच्या मोक्यावर फलंदाज बाद झाला. धक्का बसतोय पहिला टीम निका बॉईज ऋषभ 11 ला. खेळ वापसीचा दिलेला आहे. आता फलंदाज नवीन येतोय मैदानाच्या आतमध्ये, तिसऱ्या क्रमांकावर बॅटर येतोय निक्या बॉईज ऋषभ 11 या संघाकडून. आतिश, जसा आपण उल्लेख केला होता की बॅटर्स तर भरमसाठ आहेत आणि त्याचमुळे आता आतिश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, योग्य त्या वेळी पोहोचलेत, शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेत. पण आदिल देखील तितकाच चांगल्या चणीचा गोलंदाज आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय, 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या आहे 41. आदिल तयार.
ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, जास्त मेहनत करावी लागणार नाहीये. फलंदाज आल्या पावली परत. आतिशचा खेळ संपला, धक्का बसते दुसरा. वृषभ 11 निके बॉईज. एका दिवशी 3 हॅट्रिक मी पहिल्यांदा पाहिल्यात, ते देखील या स्पर्धेमध्ये. काल 3 हॅट्रिक पूर्ण झाले आणि आता ब्रेस कंप्लीट केले आदिलने आणि हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होते. कदाचित ही 4थी हॅट्रिक होऊ शकेल या स्पर्धेची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत हुसेन. धावसंख्या 41, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा योगेश. उंच बॉल जातोय आणि त्याचमुळे ते काहीच करू शकत नाही. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा मिळत आहेत निका बॉईजला. 4ची वाढ, धावसंख्या 45. आदिल ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे आणि फुलटॉस मी आलं तर फलंदाज सांगतो की आय एम द बॉस. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 50 ऑफ 40 निका बॉईज. बोर्ड आणि तर शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. आदिल थोडेसे महागडे ठरलेले आहेत. 2 फलंदाज त्यांनी बाद जरूर केले होते. मागच्या षटकात त्यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या, इकॉनॉमिकल राहिले होते, पण या शेवटच्या षटकामध्ये फुल टॉस बॉल मिळाला फलंदाजाला आणि फलंदाजाने मात्र माघार घेतली नाही. हुसेनने तो षटकार खेचला. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. आदिल ओव्हर द विकेट. चांगला बॉल, पण तितकाच चांगला फुटवर्क, तितकाच चांगला फॉलो थ्रू. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. शेवटच्या 3 बॉलवर आले आणि भाव खाऊन गेले. हुसेनने खेचला षटकार आणि पहिला डाव संपला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 57. जिंकण्यासाठी 58चं टार्गेट. 30 चेंडू 58 धावा. 30 बॉल्स अँड 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. आहे तर टीम जर आपण पाहिली किंग्स 11ची तर बॅटर्सची भरमार आहे, नो डाऊट.
बघा, एक्स्ट्रा मेंबरने एक्स्ट्रा मेंबरचीच भूमिका घ्यायची, लक्षात घ्या. ती सूचना आयोजकांच्या वतीने मिळते. जो तुमचा एक्स्ट्रा मेंबर होता तोच एक्स्ट्रा मेंबर राहिला पाहिजे. तुमच्या माध्यमातून ज्याला एक्स्ट्रा मेंबर म्हणून पाठवलं गेलं होतं पूर्ण सामन्यात, त्यानेच ती भूमिका घ्यायची आहे. 58चं टार्गेट आहे आणि किंग्स इलेव्हनकडे जसा मी उल्लेख करतोय की बॅटर्सचा तोफखाना आहे, ज्यामध्ये चतुर देखील आपण पाहतो. एक माहिती प्लेअर आहेत ज्यांनी गुजरातला जाऊन 7 चेंडू 7 षटकार टुका सुद्धा ठोकलेले आहेत. त्याचमुळे वेगवेगळे रेकॉर्ड्स आणि योगेश देखील आपण पाहतो, ज्यांनी जितू पेकर, साई इलेव्हन या सगळ्याकडून चांगला खेळ दिलाय. आणि MHBला 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार ठोकले. करण देखील जो कमिटी मेंबर जो आहेत त्यांनी देखील एक चांगलं क्रिकेट सातत्यानं 4 कोपमध्ये खेळलेलं आहे. त्याचमुळे 58 धावा वाटतं तितकं कठीण टार्गेट नसावं किंग्स इलेव्हनला. बघा, चेंडू सेकंड इनिंगचा पहिला डिलिव्हर होण्याच्या अगोदर एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात पाहिजे, ती सूचना आम्ही अगोदरच दिलेली आहे. ऑरेल्स पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. चला, 2 बॅटर्स पोहोचलेले आहेत, करण आणि नार्वेकर. मिस्टर चतुर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. तर आता आपण सेकंड इनिंगकडे वळतोय. निके बॉईज ऋषभ विलियनकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. फॅन्टॅस्टिक गेम प्ले खरं तर हुसेनने सेट केला. शेवटच्या 3 बॉल्सवरच मार्केट जाम केलं. पण आता पाहूया, मार्केट आपल्या नावावर करण्यासाठी किंग्स स्पोर्ट्सच्या वतीने 2 बॅटर मैदानाच्या पोहोचलेले आहेत, रोहित नार्वेकर आणि करण. करणचं तर हे घरचं मैदान आहे, त्याचमुळे अपेक्षा करणकडून तितकीच चांगली आहे. आणि रोहितसाठी तर प्रत्येक मैदान हे आपलंच असतं, असं कित्येक वेळा आपण पाहिलंय. त्याचमुळे एक चांगली चूरच पाहायला मिळेल. बघा, तुमचा जो एक्स्ट्रा मेंबर होता त्यानेच ती भूमिका घ्यायची. पहिल्या डावामध्ये जो अतिरिक्त खेळाडू होता तो प्लेइंग 11 मध्ये असणार नाहीये. जो तुमचा एक्स्ट्रा मेंबर होता तोच एक्स्ट्रा मेंबर आता आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहिजे, नाहीतर मग 3 धावांची पेनल्टी असेल, लक्षात घ्या. सर्व रूल्स आम्ही या ठिकाणी. कॅप्टन, कॅप्टन निकाय बॉईज कॅप्टन, कारण जे एक्स्ट्रा मेंबर होते त्यांनी तीच भूमिका घ्यायची आहे. तर आपण या मॅच ऑन करूया. रोहित आणि करण हे 2 बॅटर्स मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत.
चला मॅच ऑन. आणि आता चला टायमर आपण सेट करूया. 22 मिनिटाचा कालावधी, 12 वाजून 4 झालेत. पहिला बॉल डिलिव्हर होईल तेव्हा आपण तुमचं टायमर स्टार्ट करणार आहोत. चला मॅच ऑन करा प्लीज. बघा आज 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. हे दुसरा सामना चालू आहे आणि खरं तर आमचीच अपेक्षा आहे की शेवटचा अंतिम सामना सुद्धा जास्तीत जास्त षटकांचा व्हावा. त्यासाठी आम्ही सातत्यानं त्या सूचना देतोय, प्रयत्न करतोय, एफर्ट्स लावतोय की तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळता यावं. इतक्या लांब तुम्ही आलेला आहात आणि षटकं कमी करणं आम्हाला थोडंसं गैर वाटते. त्याचमुळे प्लीज आपण देखील कोऑपरेट करा अशीच विनंती मी करू शकतो. तर चला जास्त वेळ नाही आहे मित्रांनो, 12 वाजून 5 झालेत. टाइम आता आपण स्टार्ट करतोय. 22 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. नॉनस्टॉप टायमर चालूच राहील. स्ट्रायकर एंडला रोहित नार्वेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला करण सुरुवात देतील या डावाला. दुसऱ्या डावाला पहिलं षटक मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले, पॉइंट, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेग देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. चला पहिला बॉल डिलिव्हर होतो. बॉलिंग ट्रॅक बॉलर तयार रोहन ओव्हर द विकेट आणि पहिलाच बॉल नो. ओव्हर स्टेप झालेत. पहिल्याच बॉल नो आलेला आहे आणि सुरुवात अवांतर धावेने होते. स्कोर शीट मध्ये एक अवांतर धाव नोंदवली जाते. मिस्टर श्रीकांत दादा, प्रीतम सोनुणे आणि प्रवीण सोनुणे यांचं हे नियोजन आणि पूर्ण टीम सातत्यानं एकत्र येऊन या स्पर्धेसाठी मेहनत घेते. पहिला बॉल नो आहे आणि आता पुढचा बॉल फ्री हिट आहे. मोका आता रोहितच्या पक्षात जातोय. सुरुवात चांगली देण्याचा उद्देश तर प्रत्येकाचा असतो आणि त्यामध्ये थोडासा एक ॲडव्हान्टेज मिळालेला आहे. फ्री हिटच्या बॉलवर तितकी मोकळी मिळाली नाही. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रक्कम 1,00,000 रुपये. उपविजेता संघाला मिळतील रोख रक्कम 50,000 रुपये. मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच मालिकावीरसाठी आहेत 5,000 रुपये आणि कूलर. बेस्ट बॅटरसाठी आपण एक कूलर देणार आहोत आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा एक कूलर देणार आहोत. यावेळेस पूल केलंय आणि बॉल लास्ट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गुल केलंय. रोहित नावेकरचा हा चतुर फटका. मिळतील धावा 6, षटकार. होती आज देखील करतोय की जो फलंदाज पॉवर प्ले मध्ये किंवा जो संघ पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवेल आणि जो संघ जास्तीत जास्त विकेट मिळवेल, मिनिमम 3 विकेट्स किंवा मिनिमम 15, पण त्याच्या पुढे कोणी केलं तर दावेदार तो होईल. तर संध्याकाळी आपण त्या सर्व गोष्टीचं अनालाइज करणार आहोत आणि ज्या संघाने पॉवर प्लेने जास्त धावा बनवल्या किंवा ज्या संघाने जास्तीत जास्त विकेट्स मिळवल्या त्यांना कॅश प्राइज आहे ते म्हणजेच 2,500 रुपयांचा. बघा युनिक कॉन्सेप्ट आपल्याला या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतोय. आतापर्यंत दिनू कांबळे यांनी ती दावेदारी पेश केलेली आहे 16 धावांची. त्यापुढे कोण जाईल पण रोहितचा हा फटका चुकलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. मोये मोये मोमेंट असेल कदाचित कारण इतकाही कठीण तो कॉल नव्हता. दॅट वॉज इझी बट यस, कोणी काही चुकून करत नाही, ते होऊन जातं. पण जे झालंय ते नुकसान देणारं ठरलं तर मग ही गोष्ट लक्षात राहील सातत्यानं. दरम्यान धावसंख्या पाहतो आपण झालेली आहे 7 धावा. धाव घेतली नाहीये रोहितने. रोहित स्वतःशी प्रश्न विचारतोय की नेमकं माझ्याकडून काय घडलं होतं, पण अजूनही मोका मिळाला रोहितला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा. तर आता 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 आणि एकदा मोका मिळाला तर मग ते मागे हटत नाही. बॉल जातोय वाईड ऑफ डीप विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6, कडक फटका, षटकार.
एक षटकार मारला 1000 रुपयाचं बक्षीस किंग स्पोर्टच्या वतीनं रोहितला. बॅटची आउटसाइड एज आणि यावेळेस चूक होणार नाहीये. बॉल पोहोचतोय पॉइंटला सर्कलच्या आतमध्ये, झेल देऊन रोहितचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला किंग स्पोर्ट्सला. धावसंख्या 13, एक गडी बाद. पुरेशी असते पण संधी मिळाली होती रोहितला, पण त्या संधीचा फायदा उचलता आला नाही आणि ते झेल देऊन बाद झालेले आहेत. मोठा धक्का खरं तर किंग स्पोर्ट्सला बसलेला आहे. रोहित नार्वेकर बाद झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय, पण ज्या गतीने जायचंय ती गती मेंटेन केली किंग स्पोर्ट्सने. आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत तिसऱ्या क्रमांकावर करणच्या सोबतीनं. अनिकेत शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. खरं तर शांतता पसरली मैदानाच्या आतमध्ये. रोहितचा एक मोठा फॅन बेस आहे आणि जेव्हा मोका त्यांना मिळाला होता तेव्हा देखील टाळ्या ऐकायला मिळाल्या, पण ते बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे. पण एक चांगली बॉलिंग स्ट्रेंथ पाहायला मिळाली रोहनची. त्यांनी माघार नाही घेतली. जरी त्यांच्या क्षेत्ररक्षकाकडून एक चूक झाली, पुढच्या बॉलवर षटकार आला, तरी देखील त्यांनी स्टिक टू द पॉइंट. त्यांचा जो खेळ आहे तो त्यांनी सातत्याने पुढे घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांच्या खात्यात सफलता मिळाली. तर शेवटचा एक बॉल बाकी आहे. पहिल्या षटकाला स्ट्राईक करणारा फलंदाज अनिकेत शिंदे. धावसंख्या 13 झाल्या. लेफ्टीने रिप्लेस केलेलं आहे किंग स्पोर्ट्ससाठी. चांगली स्ट्रॅटेजी. प्रत्येक संघामध्ये लेफ्टी बॅटर्स आवश्यक असतात. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, प्रोटेक्शन आहे, चांगला स्टॉप. धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने पहिल्या षटका समाप्तीनंतर 58 धावांचा पाठलाग करताना 13 धावा बनवलेल्या किंग स्पोर्ट्सने. 13 धावा, एक गडी बाद. जिंकण्यासाठी 45 ची गरज. बॉल्स असतील 24 चेंडू 45 धावा. आपण जेव्हा दुसऱ्या डावामध्ये असतो अशा वेळेला फलंदाजांना थांबून चालत नाही. तुमच्या समोर एक टार्गेट आहे आणि टार्गेटला फेस करताना कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचं हे देखील तुम्हाला माहीत पडलं पाहिजे. आणि पाहूया आता ते कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करतायत. पहिलं षटक थोडंसं मिक्स राहिलेलं आहे. काही चुका झाल्या रोहनच्या वतीनं, काही चुका झाल्या क्षेत्ररक्षकांच्या वतीनं, पण रोहितचा विकेट मिळवण्यात सफल झालेत रोहन. आणि रोहनला रिप्लेस करण्यासाठी दुसरा गोलंदाज वापरला जातोय सेकंड ओव्हरसाठी. मोनू का? चला, मोनू यादव बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. लेफ्ट आर्म मिडियम पेस बॉलर. आणि पाहूया मोनूच्या वतीने आता कशा पद्धतीने या षटकाला सांभाळलं जातं. आणि एका बाजूला आपण फलंदाजाकडे देखील लक्ष वेधूया, कारण यांचं घरचं मैदान आहे. सराव याच मैदानावर पूर्ण वर्षभर असतो. या मैदानाच्या खाणाखुणा त्यांना ठाऊक आहेत आणि त्याच कॉन्टॅक्ट बघायला मजा येईल. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. बॉल्स आहेत 24. सेकंड ओव्हरची सुरुवात करतोय मोनू पंचांच्या डावीकडून रायटी बॅटरसाठी. आता क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं आहे पहिल्या षटकानंतर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चुकलं, मग एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदललं जातं. थोडं कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा. इतकंही कॅज्युअल राहून चालणार नाही. थोडासा आरामच होता क्षेत्ररक्षकाचा. पण म्हणतात ना की आराम केला तर स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. त्याचमुळे जोपर्यंत मैदानात आहात आराम करून चालणार नाही. 2 धावांची मदत मिळते. धावफलकाला धावसंख्या पोहोचते 15. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 43 धावा. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जाते, थोडी मदत मिळते, थोडा रिलॅक्स फील करतोय कारण टेक्निकली चांगलाच फलंदाज म्हणून ओळखला जातो. ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त तो भर देतो. त्याची बॅट स्विंग तेच सांगते. खेळपट्टीवर जेव्हा आपण खेळतो अशा वेळेला चाहत्यांच्या देखील अपेक्षा असतात, त्या फुलफिल कराव्या लागतात. पण विकेट देखील वाचवायचं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. गोलंदाज मोनू यादव. संधी मिळाली मोनूला सेकंड ओव्हरसाठी. आणि त्या संधीचं मी सोनं करणार तोच अप्रोच त्यांचा आपण पाहतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाठ ठेवला, बॉलला थोडंसं खाली ठेवलं, बॉलचा बाउन्स नियंत्रणामध्ये होता गोलंदाज मोनूच्या. आणि त्याचमुळे तो हा डॉट बॉल जो आवश्यक आहे. निके बॉईज ऋषभ 11 साठी धावसंख्या 16 झालेली आहे. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. ओ बॅटची एज आहे का पाहूया. अपील तर झाले.
पण त्या ठिकाणी अपीलमध्ये तितका रस नव्हता. दरम्यान येतो हा डॉट बॉल. बॉलिंग पाथ आणि बॉल पिचिंग दोन्ही गोष्टींवर चांगलंच काम राहिलेलं आहे. करण थोडा स्ट्रगलमध्ये आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का, त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळेल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे, बॉलवर पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईकवर आता अनिकेत पोहोचतायत. एखाद्या वेळची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 17वर. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तर 20 चेंडू 41 गरज आणि आता आस्किंग रन रेट 12हून पुढे गेलेला आहे आणि त्याचमुळे आत्ताच प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. जर मोठे फटके योग्य त्या वेळी आले नाही तर दडपण मग शेवटच्या षटकांवर जाऊ शकेल. तसं दडपण ओढवायचं नसेल तर मग आताच ते वेळीच प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक गोष्टींची एक वेळ ठरलेली आहे आणि ती गोष्ट त्यावेळी झाली पाहिजे आणि फलंदाजांना तेच करायचंय. कारण या षटकावर मोनूचा आतापर्यंत दबदबा पाहायला मिळालाय. त्याने 4 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. फुल टॉस मिस करतायत. बॉल मिड ऑफला आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर पोहोचतोय. एक सिंगल मिळेल, दुसरा त्यासाठी प्रयत्न नाहीये. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. फुल टॉस बॉल सहजासहजी मिळत नाही आणि मिळाला तर मग सोडायचं नाही. हेच तंत्र आहे क्रिकेटचा सामना जिंकण्याचं. पण सरळ बॅटचा वापर केला, कदाचित मिड विकेटला खेळले असते तर जास्त धावा मिळू शकल्या असत्या. पण जडतरचा प्रश्न आहे. प्रत्येक फलंदाजाचा माइंडसेट वेगळा आहे. धावसंख्या 18. क्रॅकिंग ड्राईव्ह, पण ग्राउंड स्ट्रोक आवश्यक आहेत का या मैदानावर. ग्राउंड स्ट्रोकवर तुम्हाला 1 किंवा 2 धावा मिळू शकतील, पण एरियल स्ट्रोकची निवड आता करणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 19. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 39 धावांची. बॉल्स असतील 18 चेंडू 39 धावांची गरज. किंग स्पोर्ट्स 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला. चला आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. 22 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. 10 मिनिटाचा कालावधी आपण घेतलात. 18 चेंडू 39 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. 18 चेंडू 39 धावा. आपण पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 18 पुरस्कृत किंग स्पोर्ट 4 कप आयोजित नगरसेविका चषक. अठरा चेंडू 39 धावा. बघा तुमच्या नावाची चर्चा का होते जेव्हा तुमचा खेळ चांगला असतो. आणि त्याच मी आता दिनेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. चर्चा आयोजकांची सुद्धा होते. चांगलं आयोजन असेल तर ती चर्चा होते. जशी आता एक उल्लेख केला की पॉवर प्लेमध्ये जास्त धावा मिळाल्यात, पॉवर प्ले जास्त विकेट घेतल्या, 2.5 रुपये. पहिल्यांदा मी ऐकतोय हा कॉन्सेप्ट. पूर्ण दिवसभर आपण ती चर्चा करूया. प्रवीण भाऊंची ती संकल्पना आहे आणि विच इज गुड. 2500 रुपये मिळतील जर तुम्ही पॉवर प्लेला चांगलं खेळलात तर. ड्राईव्ह केलंय. हा बॉल रिच मध्ये होता पण थोडा कॅज्युअल अप्रोच करणचा पाहायला मिळतोय. एक धाव वाढते आणि एखाद्या वेळेच्या वाढून धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 38 ची बॉल शिल्लक आहेत. 17 चेंडू 38 धावांची गरज. बॅटर्स खूप आहेत किंग्स स्पोर्ट्स मध्ये, नो डाऊट, पण योग्य त्या वेळी योग्य ते पर्याय निवडले गेले पाहिजेत. पर्याय चांगलेच मैदानाच्या पण त्या पर्यायांकडून फायदा मिळाला पाहिजे आणि अजून तो फायदा मिळत नाहीये. फक्त 2 षटकार आपण पाहिले ते देखील रोहितच्या बॅटमधून, पण त्यानंतर काय इतरांकडून देखील तीच अपेक्षा कॅप्टनची असते. जिमी नाटेकर बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता. ड्राईव्ह केलंय बॉलला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे पण क्षेत्ररक्षण थोडं चुकलंय, चाचपडलाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते बट धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी आता अजूनही गरज आहे ती म्हणजे 36 धावांची. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 36 धावा. या पुढच्या 4 चेंडूंवर कमीत कमी 2 मोठे फटके आलेच पाहिजेत किंग स्पोर्ट्ससाठी. आणि पाहूया त्यासाठी सक्षम आहे का फलंदाज. एका बाजूला नाटेकर आपली चांगली तंत्रशुद्ध गोलंदाजी हाताळत आहेत. फलंदाजांना मोकळीक देत नाहीये. फलंदाजांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ते करतायत आणि त्याच मी आतापर्यंत पहिल्या 2 षटकांवर जी वचक आहे ती आपण पाहतोय टीम निक्या बॉयज ऋषभ 11ची. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साइडला भिरकावला. क्षेत्ररक्षक आहे पण बॉल जातोय. तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्यात की नाही ते आपण चेक करूया. हा चौकार आहे. 4 धावा.
वर आम्ही तीच चर्चा करत होतो की जोपर्यंत अंपायर डिसिजन देत नाही, मग तो बॉल मागे जाऊ द्या किंवा डिक्लेरेशन झोनमध्ये जाऊ द्या, तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. नंतर कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. त्याचमुळे जोपर्यंत अंपायर डिसिजन देत नाही, 4, 1 किंवा काही किंवा 6, तुम्हाला धावत राहायचं आहे. धावसंख्या 26 झाले. मस्ट नीडेड बाउंड्री फॉर टीम किंग स्पोर्ट्स. योग्य त्या वेळी फटका आलाय तो, आत्मविश्वास वाढवणारा. 26 धावा. फुल टॉस बॉल खेचलाय, ताकद आहे पण एलिव्हेशन नाही. लॉंग ऑन ला झेल देऊन फलंदाज बाद होतोय. अनिकेतचा खेळ संपला. धक्का दुसरा. किंग स्पोर्ट्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय कोळी पोहोचत आहेत. फुल टॉस बॉल अनिकेतने मिस केला आणि लॉंग ऑनला झेल देऊन अनिकेत बाद झालेला आहे आणि आता प्रणय कोळी मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. धावसंख्या पोहोचत 26 वर. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 26 झाली. जिंकण्यासाठी अजूनही 32ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 14. मॅचची स्टील ऑन. प्रणय कोळी. बीरा भाईंदर परिसरामध्ये कुठली स्पर्धा असेल, प्रणय कोळीला आयकॉन म्हणून निवडलं जाते. इतका चांगला खेळ प्रणय कोळीचा आहे. खरं तर गोडदीचं मैदान त्यांनी गाजवलं, आर के मोरवाचं मैदान गाजवलेलं आहे. आता पाहूया चारकोपचं मैदान कसं गाजवतात. जिमी नाटेकर ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे, ताकद आहे, एलिव्हेशन आहे, फोर्स आहे, पण पाहूया झेल चितच्या स्वरूपात होईल का बाद. ओहो, सकाळी ग्रामदेवतेला पाया पडून आलाय, सकाळी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आलाय प्रणय, त्याचमुळे हा मोका त्याला मिळालाय. इतका सोपा मोका होता क्षेत्ररक्षकाकडे. गोलंदाज नाटेकर नाराज असेल, कारण इतका मोका त्याने बनवला प्रणयला बाद करण्याचा. जिमीला माहिती आहे प्रणयचा खेळ काय आहे आणि त्याचमुळे त्याच्या चेहऱ्यावर त्या आनंदाचे क्षण पाहिले होते, पण ते टिकले नाही. संधी मिळाली प्रणयला. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 31ची. 13 चेंडू 31. परफेक्ट ब्लॉकवर जिमी नाटेकरचा आवेश आहे हा, कारण जेव्हा माझ्या संघाकडून चुका होतात मलाच त्या चुका दुरुस्त करायच्या आहेत. येतोय हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी 12 चेंडू 31 धावा. 12 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 31 धावा. किंग स्पोर्ट्स चारकोप. भाई आणि गणेशांची मैत्री आपण पाहतोय. परत शेरूबाई आले असतील गणेशचा खेळ पाहण्यासाठी. गणेशने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारदस्त खेळ खेळला. गणेशने मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये जबरदस्त खेळ दिला. क्रिसमस धमाकामध्ये गणेश चमकला आणि आता चारकोपच्या या मैदानावर पाहूया कसा खेळतोय. पण सध्याच्या घडीला चमकतोय कोण, तर मोनू. मोनू यादवने एक जबरदस्त कामगिरी केली.
मोनू यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव ते वापरतात योग्य त्या वेळी. जाऊ दिल्या बॉलला छेडण्याचा प्रयत्न करत नाही प्रणय. थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच ते महत्व ओळखताना मोनू सुद्धा चेक करतोय स्टान्स फलंदाजाचा आणि त्याचमुळे कधी कधी वाईट बॉल हाताळला तर तो गुन्हा ठरत नाही. कधी कधी फलंदाजाला चेक केलं जाते. धावसंख्या 29 झाले. ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाहीये डीप मध्ये त्याचाच फायदा उचललाय. बॉल जातोय आता सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. येस इट इज 4 चौकार. संख्या झालेली आहे 33 धावा 33 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 25 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. 10 बॉल 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रणय कोळी त्यांच्या नैसर्गिक अंदाजात खेळत आहेत. खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये काही मिस्टेक्स झाल्या आहेत निक्या बॉईजच्या. गोलंदाजीत नो डाऊट चांगलीच राहिली म्हणजे रोहनने देखील पहिल्या षटकामध्ये एक मोका निर्माण केला तर रोहितला आउट करण्याचा तो मोका चुकला पण त्यांनीच त्यांचा विकेट मिळवला. मोनू यादव यांनी आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात इकॉनॉमिकल राहिले. जिमी नाटेकर यांनी सुद्धा मोका बनवला होता प्रणयला बाद करण्याचा तेव्हा त्यांचा मोका सुटला. त्याचमुळे गोलंदाजांची कामगिरी आतापर्यंत उजवी राहिली नो डाऊट. पण क्षेत्ररक्षणामध्ये काही मिस्टेक्स होत आहेत निक्या बॉईज ऋषभ इलेव्हन या संघाकडून त्या मिस्टेक्स सुधारल्या गेल्या पाहिजेत. चला अंपायर्स सर्व काही ओके असेल आपण मॅच सुरू करण्यास हरकत नाही. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. प्रत्येकाचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे या सामन्याकडे पाहण्याचा. पण आता पाहूयात कुठला पर्स्पेक्टिव्ह ओके ठरते. ती प्रायोरिटी ओळखणं गरजेचं आहे की सामना नेमकं माझ्याकडून काय मागते. माझ्याकडून कुठली अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण नक्कीच. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर मोनू. बॅटची एज बॉल मागे दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न तर होतोय. प्रयत्न पूर्ण केला जाईल का पाहूया. मोनू यांनी बॉल कलेक्ट केला. गणेशने कॉल दिला प्रणयने स्वीकारला आणि त्याचमुळे प्रणयला परतावं लागतंय. प्रणय होत आहेत बाद. धक्का मोठा बसतोय किंग्स स्पोर्ट्सला. फलंदाज बाद.
मी आता मारायचे त्यापेक्षा दुसरा कुठला पर्याय नाही आहे किंग स्पोर्ट्सकडे. सिंगल डबल तर दूरच राहिली, त्याचमुळे फक्त मोठे स्ट्रोक्सच येणं आवश्यक, बंधनकारक, अनिवार्य आहे. 6 चेंडू 23ची गरज, कंपल्सरी चेस. आर्यन शेवटच्या षटकासाठी येतोय पंचांच्या डावीकडून. एक मोठा रनअप आहे आर्यनकडे आणि पाहूया आता त्या या शैलीचा उपयोग त्याला होतोय का. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. एक छोटासा बदल मोठ्या यशाचा हिस्सा असतो असं आपण कित्येक वेळा ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण आता गणेशला हा मोका मिळाला आहे. गौरांग देखील तितक्याच चांगल्या धाटणीचा आक्रमक फलंदाज आहे आणि त्याचमुळे आता जास्त विचार न करता फक्त न फक्त मोठ्या फटक्यांसाठी जाणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे, कारण सिच्युएशन तशीच आहे, गरज तीच आहे. 6 चेंडू 23, आर्यन तयार. यावेळेस अलॉंग द ग्राउंड स्ट्रोक खेळलाय, रिच मध्ये बॉल होता पण बॉल काय सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा उद्देश तितकासा पूर्ण झाला नाहीये. 5 चेंडू 21, बघा वेळ पूर्ण झाली आणि 4 षटकं पूर्ण झाली नव्हती, त्याचमुळे आपण ती पेनल्टी दिलेली आहे संघाला. सर्कलच्या आतमध्ये एक मेंबर अजून वाढवलेला आहे. यानंतर खेळणाऱ्या संघांना सुद्धा तीच सूचना असेल, जेणेकरून आपण देखील तसं वर्तन कराल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21ची गरज. 5 बॉल 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलिंग ट्रॅक आर्यन तयार. गणेशसाठी फुल टॉस बॉल, एलिव्हेशन नाही मिळत आहे, बॉल जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मिळते फक्त एकच धाव. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न नाही करणार गौरांग. गौरांग आता स्वतःवर विश्वास ठेवतोय. हा खेळाडू खास आहे आणि म्हणूनच जिंकण्याचा चान्स आहे किंग स्पोर्ट्सला. आणि पाहूया तो खास परफॉर्मन्स गौरांगच्या वतीनं मिळतोय का. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 20 धावांची. बॉल्स आहेत 4. 4 चेंडू 20 धावा. करायचं तर आताच, नंतर मग विचार करून का उपयोग नाही. त्याचमुळे अजूनही जर परिस्थिती तुमच्या पक्षात आहे तर तो प्रयत्न तेव्हाच करावा लागेल. सामना संपल्यानंतर त्या गोष्टींचा विचार करून चालत नाही. त्याचमुळे आता तोच मोका आहे गौरांगकडे, तोच मोका आहे आर्यनकडे. 4 चेंडू 20 धावा. फुल टॉस बॉल फोर्स केलंय पण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, पण बॉल जाईल सीमारेषा पार. कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा. षटकार. मॅच इज ऑन. जिंकण्यासाठी 3 चेंडू 14. सकाळचा उदगडाचा नारळ जो आपण वाहिलाय तो व्यवस्थित वाहिलाय, त्याचमुळे सगळे सामने शेवटपर्यंत पोहोचतात. असा एकही सामना असा कंटाळवाणा ठरला नाहीये. सर्व सामने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे राहिलेले आहेत आणि हा सामना तुझा तसाच आहे. 3 चेंडू 14 धावांची गरज. गौरांगने अचानकपणे या सामन्यामध्ये जिवंतपणा आणलेल्या क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे त्या 6 धावा मिळाल्यात, पण असो अजूनही सामना संपलाय कुठे या गोष्टींचा विचार करत राहिला तर मग ती निगेटिव्हिटी येईल. त्याचमुळे आता पुढच्या 3 चेंडूवर काय करायचंय तोच विचार दोन्ही संघांना करायचा आहे. 3 चेंडू 14. ओव्हर पिच बॉल होता, बॅटची एज बॉल मागे. दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. आता बॉल्स शिल्लक आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावा म्हणजेच कंपल्सरी चेस आहेत. थोडंसं इक्वेशन जर आपण पाहिलं तर निका बॉय संघाच्या बाजूने जाते जरूर, पण आपण मागच्या सामन्यामध्ये काय पाहिलं होतं किंवा 1 चेंडूमध्ये 8-10 धावांची गरज असताना 2 वाईट झाले होते. त्याचमुळे यावेळी देखील सुद्धा तसंच काहीतरी घडलं तर पुन्हा एकदा तो ॲडव्हान्टेज आहेच किंग स्पोर्ट्सला. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आर्यन बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला गणेश जाधव. माहिती प्लेयर जेव्हा तुम्ही हे नाव कमवता तर नक्कीच तसा खेळ देखील देणं बंधनकारक होऊन बसतं. आर्यनने तसा खेळ आतापर्यंत दिलाय. 2 चेंडू 13ची गरज. क्रॉस बॅटेड खेळायचंय, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल पोहोचतोय वॉइड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये. आता जवळपास निकाल स्पष्ट झालेला आहे. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13ची गरज आहे, म्हणजेच जे 3 मोठे स्ट्रोक्स हुसेनचे आले होते ते इम्पॅक्ट टाकून गेलेले आहेत या सामन्यावर. या सर्व गोष्टी विचार करण्याच्या असतात, पण असं नाही आहे. ओव्हरऑल 5 षटकांमध्ये जे काही घडलेलं असतं त्यावर तुम्हाला विचार करायचा असतो. पण आता शेवटचा एक बॉल बाकी आणि एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 13 धावांची. आर्यन त्या बॉल ट्रॅकवर. स्ट्रायकर एंडला गणेश जाधव. जाऊ दिले बॉलला. 1 चेंडू 12. सामना अजून संपलाय कुठे. सामन्याचा निकाल अजून लागणं बाकी आहे. बघा परिणाम काही असू द्या, तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यायचं असतं आणि तेच योगदान
ॲज अ प्लेयर म्हणून तुम्हाला द्यावंच लागतं. तुम्ही ज्या ज्या स्पर्धेत खेळता, ज्या ज्या संघात तुम्ही समाविष्ट होता, अशा वेळेला तोच खेळ तुम्हाला द्यायचा आहे. आर्यन तोच खेळ आतापर्यंत देतो. एक षटकार जरी त्याच्या विरोधात आला होता, पण नंतर त्यांनी आपला गुणवत्तेचा खेळ सादर केला आणि या शेवटच्या षटकावर आपल्या संघाचं शिक्कामोर्तब केलं. संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन टीम निका बॉईज, रेशव 11, हार्ड लक टीम किंग स्पोर्ट्स. आपण टॉस अगोदर करणार आहोत. चला या दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी मार्शल 11 आणि निका बॉईज ऋषभ 11 आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत मिस्टर हुसेनला, ज्यांनी 3 चेंडू घेतले आणि 16 धावांचं योगदान दिलं. तर हुसेन ठरत आहे